नमस्कार, मी कीर्ती। आजच्या या भागामध्ये आपले स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इक्विटी शेअर्स म्हणजे काय हे बघूयात आणि तुमच्या इक्विटी शेअर बद्दलच्या सर्व शंका दूर करूयात। मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे इक्विटी शेअर्स खरेदी केले तर तो त्या कंपनीची खरी मालकी विकत घेतो। उदाहरणार्थ, समजा तुम्ही एखाद्या कंपनीचा 30% इक्विटी शेअर खरेदी केला तर या प्रकरणात तुम्ही त्या कंपनीचे 30% मालक आहात। मित्रांनो, जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करते तेव्हा ती व्यक्ती त्या कंपनीचा मालक असते असं आपल्याला वाटतं आणि काही अंशी ते खरं आहे। पण कुठले शेअर्स खरेदी केल्यावर तुम्हाला कंपनीचा मालकी हक्क मिळतो हे आता सांगते। मित्रांनो, शेअर्सचे दोन प्रकार असतात, इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स म्हणजे प्राधान्य शेअर्स। जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे प्रेफरन्स म्हणजेच प्राधान्य शेअर्स खरेदी केले तर तो त्या कंपनीचा फक्त नावाचा मालक असतो, म्हणजे मालकी फक्त दाखवण्यासाठी असते। त्याला कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे कोणतेही अधिकार दिले जात नाहीत, लक्षात घ्या। परंतु जर एखाद्या व्यक्तीने त्याच कंपनीचे इक्विटी शेअर्स खरेदी केले तर त्याला त्या कंपनीचा खरा मालक म्हणता येईल। थोडक्यात मित्रांनो, ज्याच्याकडे इक्विटी शेअर्स आहेत तो शेअर्स धारक कंपनीचा खरा मालक असतो, त्याला कंपनीकडून अधिकार दिले जातात। या इक्विटी शेअरची वैशिष्ट्ये आपण आता पाहूयात। कायम भांडवल, पहिला आहे कायम भांडवल। इक्विटी शेअर हे निसर्गातील कायमस्वरूपी भांडवल आहे, म्हणजे जर तुम्ही एखाद्या कंपनीच्या इक्विटी शेअरमध्ये पैसे टाकले तर ती कंपनी बंद झाल्यानंतरच तुम्हाला ते पैसे मिळू शकतात। दुसरा आहे लाभांश। इक्विटी शेअर धारकांना निश्चित लाभांश मिळत नसतो, कारण तो कंपनीचा खरा मालक असतो। त्यामुळे इतर धारकांना शेअर्सचा निश्चित लाभांश द्यावा लागतो आणि त्यानंतर काही लाभांश शिल्लक राहिला तर तो आपापसात वाटून घेणं ही इक्विटी शेअर धारकांची जबाबदारी असते, हे लक्षात घ्या। तिसरा आहे हक्क समस्या। मित्रांनो, तुम्ही अनेकदा राईट्स इश्यू हा शब्द ऐकला असेल। हे राईट्स इश्यू म्हणजे काय, ते कोणाला मिळतात हे तुम्हाला माहीत आहे का? तर मित्रांनो, जेव्हा कंपनीला पैशांची गरज असते तेव्हा कंपनी पैसे गुंतवण्याची पहिली संधी फक्त इक्विटी शेअर धारकांना देते। या प्रक्रियेला राईट्स इश्यू म्हणतात। चौथा आहे बोनस लाभ। जर कंपनी मार्केटमध्ये चांगला नफा मिळवत असेल तर ती कंपनी बोनसचे फायदे इक्विटी शेअर धारकांना देते, पण हा फायदा फक्त इक्विटी शेअर धारकांनाच मिळतो, हे लक्षात घ्या। पाचवा आहे बाजार मूल्य। इक्विटी शेअरचे बाजार मूल्य असते आणि बाजारातील त्यांची मागणी आणि पुरवठा पाहून इक्विटी शेअर्सचे मूल्य बाजारात वर खाली होत असते। सहावा आहे जोखीम। मित्रांनो, इक्विटी शेअर्सचे खूप फायदे असले तरी त्यात जोखीम पण जास्त असते, म्हणूनच त्यांना रिस्की शेअर्स असेही म्हणतात। आता जोखीम जास्त असते कारण मी आधी सांगितलं तसं कंपनी बंद झाल्यानंतरच पैसे परत मिळतात, म्हणजे पैसे परत मिळतीलच याची काही शाश्वती नाही। म्हणूनच इक्विटी फंडात सामान्य गुंतवणूकदार सहसा गुंतवणुकीचा विचार करत नाही, कारण त्यात मी म्हटलं तसं खूप धोका आहे। सातवा आहे अधिकार। जर एखाद्या व्यक्तीने इक्विटी शेअर्समध्ये पैसे गुंतवले तर अनेक अधिकार त्याच्याकडे येतात, जसे की मतदानाचे अधिकार, नफा वाटणीचे अधिकार, तपासणीचे अधिकार इत्यादी। यापैकी बरेच अधिकार इक्विटी भागधारकांना उपलब्ध आहेत। मतदानाचा हक्क आपण पाहूयात। इक्विटी भागधारकांना कंपनीच्या बैठकीत जाण्याचा आणि त्यांचे मत देण्याचा पूर्ण अधिकार असतो। जर इक्विटी भागधारक काही कारणास्तव मीटिंगला येऊ शकत नसेल तर तो त्याच्या वतीने कोणतीही प्रॉक्सी विकू शकतो। नफा वाटणीचा अधिकार पाहूयात आपण। इक्विटी भागधारकांना नफ्यात किती वाटा हवा आहे हे ठरवण्याचा अधिकार असतो। पुढे आहे तपासणीचे अधिकार। कंपनीत काही चूक होत असेल तर इक्विटी भागधारकांना कंपनीच्या नोंदी ठेवण्याचा पूर्ण अधिकार असतो। हस्तांतरण सामायिक करण्याचा अधिकार तो आपण पाहूयात। इक्विटी भागधारकांना त्यांचे समभाग इतर कोणत्याही व्यक्तीला विकण्याचा पूर्ण अधिकार आहे। पुढे आहे नियंत्रण शक्ती। इक्विटी भागधारकांना कंपनीमध्ये कंट्रोलिंग पॉवर असते, कारण कंपनी त्यांच्या इशाऱ्यावर चालते। कंपनीत कोणाला ठेवायचे असेल तर कोणाला काढून टाकायचं आहे हे सर्व इक्विटी शेअर धारक ठरवतात। पुढे आहे दर्शनी मूल्य। इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य हे प्राधान्य शेअरपेक्षा कमी असते। एक उदाहरण सांगते तुम्हाला। जर प्रेफरन्स शेअरचे दर्शनी मूल्य 100 रुपये असेल तर इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य 50 किंवा 10 रुपये असेल। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। मित्रांनो, आज इथेच थांबते। पुन्हा भेटूयात नवीन विषयांना घेऊन, तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।